वचनापेक्षमाणायाच करिष्यमाण वास्तुशांत्याच्या सकल अजून एकदा म्हणतो मह्यम सकुटुंबजनमायाननमस्मरणाशीर्वचनापेक्षमाणायाच करिष्यमाण वास्तुशांत्याच्या सकर्मणा पुण्याहं भवन्तो ब्रुवन् जवळ घ्या एक बारीक धार आपल्याला बामणामध्ये धरून ठेवायची. वास्तोष्पते भूमिशयान देवपाईशं चतुष्पदां सुवर्णवद्विष्णस्तव सुप्रसादात् ओम शिवं 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 दामनामध्ये तुम्हाला सगळं पाणी सोडायला चांगलं आहे ते सगळं आपल्याला प्राप्त व्हावं. दुसऱ्या दामनात 2 वेळा पाणी सोडायला ते आपल्याला जे वाईट असेल ते आम्हाला त्याच्यानंतर या दोन्ही कल्चरचं पाणी आपण एका दामनामध्ये सांडावलं आणि त्या पाण्याचं तुम्हाला अभिषेक केला. तत्पूर्वी सगळ्यात आपण संकल्प करताना वास्तुशांत प्रीत्यर्थ वास्तुशांत विधी अहम करिष्ये किंवा विनियोगा असं म्हटलं. वास्तुशक्तीच्या विधीसाठी आपण हा पुण्यावचन विधी केला. आता इकडे हा मांडलेला आहे मांड, हे वास्तुमंडल आहे. मध्यभागी वास्तू प्रतिमा ठेवलेली आहे. त्या 62 सुपाऱ्या असतात. या मातृक आहेत त्या 27 सुपाऱ्या असतात. हा रुद्रदेवतांचा वरुण आहे आणि हा महावरुण इकडे मोठा कलश ठेवलेला आहे. नवग्रह आणि दिशा एवढ्या देवतांची आपल्याला पूजा करायची. आता तुम्ही 3 वेळा पाणी ओम शिखिनाय नमः शिखिनमावायमि पर्जन्यामावायमि ओम जयन्ताय नमः जयन्तायमावायमि पुरुषायुधाय नमः पुरुषायुधायमि सूर्याय नमः सूर्यमावायमि सत्याय नमः सत्यमावाहयामि ओम पुरुषाय नमः पुरुषमावाहयामि. या बाजूच्या पुरुषाय नमः ओम पुरुषाय नमः पुरुषमावाहयामि. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम गं गणपतये नमः गणपतये त्वां ज्येष्ठो नृपेभ्यं गं गणपतये नमः स्वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि स्वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम गं गणपतये नमः गणपतये त्वां ज्येष्ठो नृपेभ्यं गं गणपतये नमः स्वाहा. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम गं गणपतये नमः गणपतये त्वां ज्येष्ठो नृपेभ्यं गं गणपतये नमः स्वाहा. ओम जपावतु
मदरी समुनि सर्वपापनं प्रणतोस्मि दिवाकरं स्वाहा ओम दलितं दरुशरावं श्रीनोदाय नवसंभवं नमामि चिदंसोम शंभुर्भूतभूषणं स्वाहा ओम धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिकमप्रभं कुमारं शक्त्यास्तञ्च मङ्गलं प्रणतोस्मि